टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईतील कबूतरखाने हटवावेत यासाठी पुन्हा एकदा मनसेकडून मागणी करण्यात आलेली आहे। 2017 साली सुरुवातीला मनसेनं ही मोहीम जी आहे हाती घेतली होती। मुंबईतील कबूतरखाने हटवावेत अशी 2017 सालापासून खरं तर मनसेकडून मागणी करण्यात येते। पुन्हा एकदा मनसेकडून ही मागणी कबूतर हटाव ही मोहीम जी आहे ती करण्यात आलेली आहे। कारण की कबूतरांच्या विष्ठेंमुळे आणि कबूतरखान्यांमुळे आजूबाजूच्या नागरिकांना आणि मुंबईकरांना त्रास होत असल्याची बाब जी आहे ते मुंबई महानगरपालिकेला मनसेकडून सांगण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर हे कबूतरखाने हटवावेत अशी मुंबई महानगरपालिकेकडे मनसेकडून मागणी करण्यात येत आहे। आणि या संदर्भात मनसेने जे आहे ते ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। हा जो दादरचा कबूतरखाना आहे विशेषतः लवकरात लवकर हटवावा यासाठी मनसेने जे आहे ते मागणी केलेली आहे। कारण की समोर जे आपल्याला जे कारंजे दिसतंय हे कारंजे 1933 सालापासून या ठिकाणी आहे। परंतु या ठिकाणच्या मुंबईतील नागरिकांनी जे आहे ते या ठिकाणी कबूतरांना खाद्य टाकायला सुरुवात केली, त्यामुळे या ठिकाणी कबूतरखाना अस्तित्वात आला असं वारंवार सांगितलं जातंय। त्याच्यामुळे हा कबूतरखाना हटवावा, कारण आजूबाजूच्या नागरिकांना जो आहे तो या कबूतरखान्यांमुळे त्रास होतोय अशी बाब जी आहे ते मनसेने पुढे आणलेली आहे। त्यामुळे मुंबईतील अनधिकृत जे कबूतरखाने आहेत ते कबूतरखाने हटवावेत अशी मागणी जी आहे ती मनसेकडून करण्यात आली आणि त्याच संदर्भात मोहीम देखील मनसेने हाती घेतलेली आहे। या कबूतरखाना जो आहे तो वरळी किंवा प्रभादेवीच्या या ठिकाणी हलवण्यात यावा असे देखील मनसेकडून आणि मनसेकडून महानगरपालिकेकडे मागणी करण्यात आलेली आहे। विशेषतः आजूबाजूच्या नागरिकांना जो आहे तो कबूतरांच्या विष्ठेमुळे आणि कबूतरांमुळे त्रास होत असल्याचा जो आहे ते मुंबई महानगरपालिकेला आजूबाजूच्या नागरिकांनी देखील पत्र दिल्याचं सांगण्यात आलं होतं। परंतु ज्या पद्धतीने 2017 साली मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेने खरं तर हा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळेस भाजपने त्यांना विरोध केला होता। त्याच्यामुळे आता ज्या पद्धतीने मनसेने कबूतर हटाव जी मोहीम हाती घेतलेली आहे यावरती राज्य सरकार आणि भाजपचं काय म्हणणं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन आदिलसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।